मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र। आजच्या शेतकऱ्यांसंबंधीच्या सरकारच्या महत्त्वाच्या घडामोडी, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पीक विमा, त्याचबरोबर अनुदान, प्रत्येकी 50,000 प्रोत्साहन भत्ता। बघूया कुणाकुणाला मिळणार भत्ता, सविस्तर बातम्या। राज्यात नैसर्गिक शेती योजनेस मंजुरी, 2 वर्षात 85,000 हेक्टरवरती राबवले जाणार अभियान। महाराष्ट्रातील जवळजवळ 15 लाख शेतकऱ्यांना होणार याचा मोठा फायदा। राज्यात गारपिटीची शक्यता 7, 8, 9, 10, 11 मेच्या दरम्यान। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात सगळीकडेच, कोकणासह जोरदार, काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याचा अंदाज आहे। महाराष्ट्रात कांद्याचे दर कोसळले, शेतकरी संतप्त। शेतकरी सरकारवरती पूर्णपणे संतप्त झाल्याने शेतकऱ्याचा झाला पुन्हा वांदा। बाजारभाव गडगडले, शेतकरी संकटात। प्रताप अति मोठी संकट। नांदेड जिल्ह्याला वादळाचा तडाखा, पुढील 3 ते 4 दिवस मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा वादळाची धुमश्चक्री। शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांची स्वतःची काळजी घेण्याचं आमच्या चॅनलमार्फत आव्हान। गुलाबी बोंड अळीला प्रतिकारक तंत्र विकसित, राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेकडून शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांना होत होता प्रत्येक वर्षी गुलाबी बोंड अळीचा त्रास। दुधाच्या उत्पादनामध्ये 20% घट, उन्हाचा उत्पादनावरती जोरदार परिणाम। राज्यात मागणी असूनही पुरेसा दर न मिळाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक झाले हवालदिल। सातबाऱ्यावरील कालबाह्य नोंदणी कमी होणार, जिवंत सातबारा मोहीम राबवण्यास प्रारंभ। राज्यात सातबारा उतारावरती मयत खासदाराच्या वारसदाराचे नाव नोंदवण्याचं काम सुरू झालंय। साखरेच्या MSP वाढीसाठी साखर उद्योग झाला पूर्णपणे आक्रमक। केंद्र सरकारकडून ऊसाच्या SRP मध्ये टनास 150 रुपयांची वाढ होणार असल्याचा निर्वाळा। भारत पाक तणावामुळे सुका मेवा महागणार, अफगाणिस्तानमधील आयातही दुबई मार्गे होणार। परवानगी विना सीमेपलीकडे ट्रक अडकले असल्याची भीती आली समोर, महाराष्ट्रासह देशाला बसणार याचा मोठा फटका। मे महिन्यात उन्हाचा चटका कायम राहणार, साधारणतः पुढील 2 दिवस अजून उन्हाचा चटका वाढत राहणार। मात्र 8 तारखेनंतर राज्यात वेगवेगळ्या भागामध्ये मोसमी पावसाचे आगमन। मराठवाडा दुष्काळ मुक्तीच्या वल्गना कागदावरच, कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाण्याला कायदेशीर अडथळा। मराठवाड्याकडे 35 TMC पाणी वळवण्याबाबत प्रश्नचिन्ह कायम असल्याचा शेतकऱ्यांना सर्वात मोठा सवाल। वेळ आली आहे एकत्र येण्याची, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना पुन्हा एकदा टाळी। दोन्ही बंधू मुंबईच्या राजकारणात एकत्र आल्यानंतर शिंदेंसह भाजपला बसणार जोरदार धडाका। राज्यात नवीन राजकीय परिपक्व। तापमानात घट होण्याचे संकेत, ब्रह्मपुरी 45 अंशांवरती। मात्र महाराष्ट्रात पुढील 3 दिवसानंतर तापमानामध्ये मोठी घट होणार असल्याचा हवामान विभागाने दिलेला महत्त्वाचा अंदाज। सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता। नुकसानीची मदत यापुढे तंत्रज्ञानावरती येणार, पंचनाम्याऐवजी सॅटेलाईट प्रतिमा। NDVI च्या निकषानुसार मदत दिली जाणार, शेतकऱ्यांना होणार याचा सर्वांगीण विकासासाठी मोठा घरबसल्या शेतकऱ्यांना मिळणार ओळख क्रमांक, फार्मर ID मिळवून देणारी सुविधा सरकारकडून अखेर लॉन्च। सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी असल्याची खबर। खानदेशात बँकांकडून सक्तीची पीक कर्ज वसुली, हा प्रकार हुकुमशाहीचा असल्याचा शेतकऱ्यांचा संताप। सरकार कर्जमाफी करत असतानाच शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली ही खूप मोठी संकटाची बाब असल्याची माहिती। पांढरकवडा तालुक्यात कलिंगडदरा तलावात अपेक्षित मागण्याअभावी पीक सोडून देण्याची आली वेळ, शेतकऱ्यांनी नांगर चालवला आपल्या पिकांवरती। शेतकऱ्यांवरती मोठं संकट, सरकार मात्र मजेत। भारतातील पोल्ट्री उद्योग निर्णायक वळणावरती, पोल्ट्री उद्योग आता हद्दपार होण्याच्या मार्गावरती, सर्वसामान्यांना बसणार याचा मोठा फटका।
देशातील कापसाची उत्पादकता वाढवणे शक्य. साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजिकल सेंटरच्या अभ्यासातील निरीक्षण. कापसाचे उत्पादन वाढले तरच फायदा, अन्यथा खूप मोठा परिणाम. ऊसाच्या FRPत 150 रुपयांची घसघशीत वाढ झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. किमान 329 रुपये मिळणार आता शेतकऱ्यांना मोठा भाव. तर शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे निर्णय दिले असून आता पुढील 7 ते 8 दिवसामध्ये पीक विमा तसेच अनुदान आणि शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हे 3 महत्त्वाचे निर्णय सरकार करणार आहे. धन्यवाद.